शांती. आज आहे 5/3/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला शरीरासहित सर्व वस्तूंमधून आसक्ती काढून टाकायची आहे. जेव्हा तुम्ही आत्मे पावन कर्मातीत बनाल तेव्हाच घरी जाऊ शकाल. प्रश्न आहे, आत्म्याला कोणत्या गोष्टीची खूप भीती वाटते आणि ती भीती का आहे? उत्तर आहे, आत्म्याला शरीर सोडण्याची खूप भीती वाटते, कारण आत्म्याची शरीरामध्ये आसक्ती निर्माण झाली आहे. जर कोणाला दुःखामुळे शरीर सोडावे असे वाटत असले तरीही त्याला पापकर्मांची शिक्षा तर भोगावीच लागते. संगमावर तुम्हा मुलांना कोणतीही भीती नाही. तुम्हाला अजूनच आनंद होतो की आम्ही जुने शरीर सोडून बाबांकडे जाणार. ओम शांती. गोड गोड मुलांना समजावून सांगितले गेले आहे. एक आहे ज्ञान, दुसरी आहे भक्ती. ड्रामामध्ये हे नोंदलेले आहे. ड्रामाच्या आदी मध्य अंताला इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले तर जाणता. सतयुगामध्ये मृत्यूची भीती राहत नाही. जाणतात की आपल्याला एक शरीर सोडून दुसरे शरीर घ्यायचे आहे. दुःखाची, रडणे इत्यादीची गोष्टच नाही. इथे मृत्यूची भीती असते. आत्म्याला शरीर सोडल्याने दुःख होते, घाबरते, कारण पुन्हा दुसरा जन्म घेऊन दुःखच भोगायचे आहे. तुम्ही तर आहात संगमयुगी. तुम्हा मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे की आता परत जायचे आहे. कुठे? घरी. ते भगवंताचे घर आहे ना. हे काही घर नाहीये. जिथे भगवान आणि तुम्ही मुले आत्मे राहता त्यालाच घर म्हटले जाते. तिथे हे शरीर नसते. जसे मनुष्य म्हणतात आम्ही लोक भारतात राहतो, घरात राहतो, तसे तुम्ही म्हणणार आम्ही लोक अर्थात आम्ही आत्मे तिथे आमच्या घरी राहतो. ते आहे आत्म्यांचे घर. हे आहे जीव आत्म्यांचे घर. त्याला म्हटले जाते मुक्तिधाम. मनुष्य पुरुषार्थ तर करतात तिथे जाण्यासाठी की आपण जाऊन भगवंताला भेटावे. भगवंताला भेटण्यासाठी खूप आनंद झाला पाहिजे. हे जे आत्म्यांचे शरीर आहे यावर आत्म्याचा खूप मोह जडला आहे. त्यामुळे थोडे जरी आजारी इत्यादी पडले तरी भीती वाटते. कुठे शरीर सुटून जाऊ नये. अज्ञान काळातही भीती वाटत असते. यावेळी जेव्हा संगमयुग आहे, तुम्ही जाणता की आता परत बाबांकडे जायचे आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारणच नाही. बाबांनी युक्ती खूप चांगली सांगितली आहे. पतित आत्मे तर माझ्याकडे मुक्तिधाममध्ये येऊ शकत नाहीत. ते आहेच पवित्र आत्म्यांचे घर. हे आहे मनुष्यांचे घर. हे शरीर बनते 5 तत्वांनी, तर 5 तत्व इथे राहण्यासाठी आकर्षित करतात. आकाश, जल, वायू. तिथे अर्थात मूल वतनमध्ये ही तत्वे नाहीत. या विचारसागर मंथन करण्याच्या युक्त्या आहेत. आत्म्याने ही प्रॉपर्टी घेतलेली आहे, त्यामुळे शरीरामध्ये आसक्ती निर्माण झाली आहे. नाहीतर आपण आत्मे तेथील अर्थात परमधामचे रहिवासी आहोत. आता पुन्हा पुरुषार्थ करतो तिथे जाण्यासाठी. जेव्हा तुम्ही पवित्र आत्मे बनता तेव्हा तुम्हाला सुख मिळते. दुःखाची गोष्टच नाही. यावेळी आहेच दुःखधाम. तर ही 5 तत्व देखील आकर्षित करतात वरून खाली येऊन पार्ट बजावण्यासाठी. प्रकृतीचा आधार तर जरूर घ्यावा लागतो, नाही तर खेळ चालू शकणार नाही. हा खेळ दुःख आणि सुखाचा बनलेला आहे. जेव्हा तुम्ही सुखी असता तेव्हा 5 तत्वांच्या शरीरामध्ये मोह राहत नाही. तिथे तर पवित्र असतात. इतका शरीरामध्ये मोह राहत नाही. या 5 तत्वांची आसक्ती सुद्धा सोडून देता. आपण पवित्र बनलो की मग शरीरे देखील योगबलाने बनतात. त्यामुळे माया आकर्षित करत नाही. आपले ते शरीर योगबलाची निर्मिती आहे, त्यामुळे दुःखच नसते.
ड्रामा कसा वंडरफुल बनलेला आहे. या देखील खूप सूक्ष्म गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. जे चांगले बुद्धिमान आहेत आणि सेवेमध्ये तत्पर राहतात ते चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतात. बाबांनी सांगितले आहे, धन दिये धन ना खुटे. दान करत राहाल तर धारणा देखील होईल, नाहीतर धारणा होणे कठीण आहे. असे समजू नका की लिहिल्याने धारणा होईल. लिहून कोणाच्या कल्याणासाठी पॉइंट्स पाठवता ती वेगळी गोष्ट आहे. स्वतःसाठी तर कामी येत नाही. काही जण तर कागदावर लिहून निरुपयोगी असल्याप्रमाणे फेकून देतात. ही देखील आतमध्ये समज असायला हवी की मी लिहितो ते मग कामी येते. लिहून फेकून दिले तर त्याचा उपयोगच काय? हे देखील आत्मा जशी स्वतःला फसवते. ही तर धारणा करण्याची गोष्ट आहे. बाबांनी काही लिहिलेले थोडेच पाठ केले आहे. बाबा तर रोज समजावून सांगत राहतात. सर्वात पहिले तुमचे बाबांशी कनेक्शन असावे. बाबांच्या आठवणीनेच तुमची आत्मा पवित्र बनेल. मग तिथे देखील तुम्ही पवित्र राहता. आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. आणि जेव्हा ते बळ संपुष्टात येते तेव्हा 5 तत्वांचे बळ आत्म्याला आकर्षित करते. आत्म्याला घरी जाण्यासाठी शरीर सोडण्याची इच्छा होते. तुम्ही पावन बनून शरीर असे सोडणार जसे काही लोण्यातून केस निघावा. तुम्हा मुलांना शरीरासहित इतर सर्व वस्तूंमधून आसक्ती नाहीशी करायची आहे. आम्ही आत्मे बिना शरीराचे आलो होतो. आम्ही पावन होतो. या दुनियेमध्ये आसक्ती नव्हती. तिथे अर्थात सतयुगामध्ये शरीर सोडले तरी कोणी रडत नाही. कोणताही त्रास नाही, आजार नाही, शरीरामध्ये आसक्ती नाही. जसे आत्मा पार्ट बजावते, एक शरीर वृद्ध झाले तर मग दुसरे घेते पार्ट बजावण्यासाठी. तिथे तर रावण राज्यच नाही. तर आता यावेळी मनात येते की बाबांकडे जावे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. बाबा म्हणतात पवित्र बनून यायचे आहे. आता तर सर्वच पतित आहेत. त्यामुळे 5 तत्वांच्या पुतळ्यावर अर्थात शरीरावर मोह जडला आहे. याला सोडायला मन तयार होत नाही. नाहीतर विवेक म्हणतो शरीर सुटावे आणि मी बाबांकडे निघून जाईन. आता पुरुषार्थ करता आपल्याला पावन बनून बाबांकडे जायचे आहे. बाबांनी सांगितले आहे, तुम्ही तर माझे होता, आता पुन्हा माझी आठवण करा तर आत्मा पवित्र बनेल. मग हे शरीर धारण करण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. आता शरीरामध्ये मोह आहे तर डॉक्टर इत्यादींना बोलावतात. तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे की आम्ही बाबांकडे जात आहोत. या शरीराशी आता आमचा संबंध नाही. हे शरीर तर पार्ट बजावण्यासाठी मिळाले आहे. तिथे अर्थात सतयुगामध्ये तर आत्मा आणि शरीर दोन्ही एकदम निरोगी असतात. दुःखाचे नावसुद्धा नसते. तर मुलांना किती पुरुषार्थ करायला हवा. आता आम्ही बाबांकडे जातोय तर का नाही या शरीराला सोडून जावे. परंतु जोपर्यंत योग लावून पवित्र बनणार नाही, कर्मातीत अवस्था बनणार नाही, तोपर्यंत जाऊ शकत नाही. असे विचार अज्ञानी मनुष्यांना येऊ शकणार नाहीत. तुम्हा मुलांना येतील. आता आपल्याला जायचे आहे. पहिले तर आत्म्यामध्ये ताकद येते, आनंद वाटतो, कधीही भीती वाटत नाही. इथे दुःख आहे म्हणून मनुष्य भक्ती इत्यादी करतात, परंतु परत जाण्याचा मार्ग तर जाणत नाहीत. जाण्याचा मार्ग तर एक बाबाच सांगतात. आम्ही बाबांपाशी जाणार, याचा आनंद होतो. बाबा समजावून सांगत आहेत, इथे तुमचा शरीरामध्ये मोह आहे. हा मोह काढून टाका. हे तर 5 तत्वांचे शरीर आहे. ही सर्व मायाच आहे. या डोळ्यांनी जे काही आत्मा बघते सर्व मायाच माया आहे. इथे प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख आहे. किती गलिच्छ आहे. स्वर्गामध्ये तर शरीरसुद्धा फर्स्ट क्लास, महालसुद्धा फर्स्ट क्लास मिळणार. दुःखाची अशी कोणती गोष्टच नाही. कसा खेळ बनलेला आहे हे तर चिंतनामध्ये आले पाहिजे ना. बाबा म्हणतात आणखीन काही समजले नाही. ठीक आहे,
तुम्ही बोला, बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील, स्वर्गामध्ये निघून जाल. आपण तर आत्मा आहोत. हे शरीर रूपी शेपूट नंतर मिळाले आहे. यामध्ये आपण का अडकून पडलो आहोत? बाबा समजावून सांगत आहेत. याला रावण राज्य म्हटले जाते. रावण राज्यामध्ये दुःखच दुःख आहे. सतयुगामध्ये दुःखाची तर कोणती गोष्टच नाही. आता बाबांच्या आठवणीने आम्ही शक्ती घेतो, कारण कमजोर बनलो आहोत. देह अभिमान आहे सर्वात कमजोर बनविणारा. तर बाबा समजावून सांगत आहेत, हा ड्रामा बनलेला आहे. हा बंद होऊ शकत नाही. मोक्ष इत्यादी अशी कोणती गोष्टच नाही. हा तर पूर्वनियोजित ड्रामा आहे. म्हणतात देखील, चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होय. जे होऊन गेले ते पुन्हा होणारच आहे. चिंतेची गोष्टच नाही. सतयुगामध्ये काहीही वाईट घडत नाही. ते इथे चिंता वाटते. बाबा म्हणतात, हा तर ड्रामा आहे. बाबांनी मार्ग तर सांगितलाच आहे की अशा प्रकारे तुम्ही माझ्यापाशी पोहोचणार. लोण्यातून केस निघणार. फक्त तुम्ही माझी आठवण करा, तेव्हाच आत्मा पवित्र होईल. पावन बनण्याची आणखी कोणती युक्ती नाहीये. आता तुम्ही समजता, आम्ही रावण राज्यामध्ये बसलो आहोत. ते आहे ईश्वरीय राज्य. ईश्वरीय राज्य आणि आसुरी राज्याचा खेळ आहे. ईश्वर कसे येऊन स्थापना करतात हे कोणालाच माहिती नाही आहे. बाबांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. तेच येऊन सर्व समजावून सांगतात. आता तुम्ही सर्व ज्ञान समजून घेत आहात. नंतर हे सर्व ज्ञान विसरून जाणार. ज्या शिक्षणाने आपण हे पद मिळवतो, हे सर्व विसरून जातो. स्वर्गामध्ये जाता क्षणीच हे ज्ञान नष्ट होते. भगवंताने डबल ताजधारी कसे बनवले हे काहीही माहीत नसते. हे अर्थात ब्रह्मा बाबा जाणत नव्हते. तर मग बाकी इतर शास्त्र इत्यादी वाचणाऱ्यांना तरी कसे माहीत असणार? त्यांना टच अर्थात जाणीव देखील होणार नाही. तुम्ही येऊन ऐकता तर तुम्हाला लगेच जाणीव होते. आहे सर्व गुप्त. बाबा ऐकवतात. दिसण्यात येते का? समजून घेता येते? आत्म्याला पाहिले आहे का? समजता की आत्मा आहे. दिव्य दृष्टीने पाहू शकता. बाबा म्हणतात, बघून काय समजणार? आत्मा तर छोटा बिंदू आहे. आत्मे अनेक आहेत. एकत्र 10-20 आत्म्यांचा सुद्धा तुम्हाला साक्षात्कार घडेल. एकाने तर काहीच कळणार नाही, समजणार सुद्धा नाही. बऱ्याच जणांना साक्षात्कार होतो. माहीत कसे होणार? आत्मा आहे की परमात्मा आहे? फरक समजून येत नाही. बसल्या बसल्या छोटे छोटे आत्मे दिसून येतात. हे थोडेच माहीत होते की आत्मा आहे का परमात्मा आहे. आता तुम्ही जाणता, इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये ताकद किती आहे. आत्मा तर मालक आहे. एक शरीर सोडून दुसऱ्यामध्ये प्रवेश करते पार्ट बजावण्यासाठी. किती प्रकृतीचा चमत्कार आहे. शरीर आजारी पडते किंवा कोणी दिवाळखोर इत्यादी होतात, तेव्हा असे वाटते यापेक्षा तर शरीर सोडून द्यावे. आत्मा निघून जाईल. दुःखापासून सुटका होईल. परंतु डोक्यावर जे पापांचे ओझे आहे त्यापासून कशी सुटका होणार? तुम्ही पुरुषार्थच मुळी याकरिता करता की आठवणीने पापे भस्म व्हावीत. रावणामुळे खूप पाप झाले आहे, ज्यापासून सुटका करण्याचा मार्ग बाबा सांगतात. फक्त म्हणतात, माझी आठवण करत राहा. आठवण करता करता शरीर सुटावे. तुमची पापे इत्यादी सर्व भस्म होतील. आठवण करणे काही मावशीचे घर नाहीये. माझी अर्थात शिवबाबांची आठवण करण्यामध्ये माया तुम्हाला खूप त्रास देते. वेळोवेळी विसरायला लावते. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा अनुभवसुद्धा सांगतात, मी खूप प्रयत्न करतो, परंतु तरीही माया अटकाव करते. जरी दोघेही सोबत एकत्र आहोत, एकत्र असून देखील वेळोवेळी विसरतो. अतिशय अवघड आहे. सतत
कधी हे आठवले, कधी अमक्याची आठवण झाली. तुम्ही तर खूप चांगला पुरुषार्थ करता. काही जण तर उगाच बढायासुद्धा मारतात. 10-15 दिवस चार्ट लिहून सोडून देतात. यामध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागते. समजतात तर खरे, जेव्हा प्युअर अर्थात पवित्र होणार, कर्मातीत अवस्थेला पोहोचणार, तेव्हा विन करणार. ही ईश्वरीय लॉटरी आहे ना. बाबांची आठवण करणे हा आहे आठवणीचा धागा. बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट आहे. भले म्हणतात की आम्ही बाबांची आठवण करतो, परंतु बाबा म्हणतात आठवण करायला येतच नाही. पदामध्ये सुद्धा फरक तर पडतो ना. कशी राजाई स्थापन झाली. तुम्ही अनेक वेळा राज्य केले आहे आणि नंतर गमावले आहे. बाबा दर 5000 वर्षांनंतर शिकवतात. मग रावण राज्यामध्ये तुम्ही वाम मार्गावर चालू लागता. जे देवता होते तेच पुन्हा वाम मार्गामध्ये जातात, अर्थात पतन होते. तर बाबा आठवण करण्याविषयी अतिशय गुह्य गोष्टी समजावून सांगत आहेत तर खूप सोपे. शरीर सोडून बाबांकडे निघून जावे. मला अर्थात शिवबाबांना जाणतील तेव्हा योगबलाने विकर्म विनाश होतील. ते तर शेवटीच होऊ शकते, परंतु परत तर कोणी येत नाही. भले कोणी काहीही करू. यथार्थ योग तर मीच येऊन शिकवतो. मग अर्धा कल्प योगबळ चालते. तिथे तर अथाह सुख भोगता. भक्ती मार्गामध्ये मनुष्य काय काय करत राहतात. बाबा येऊन जेव्हा ज्ञान देतात तेव्हा मग भक्ती असत नाही. ज्ञानाने दिवस झाला की मग कोणताही त्रास नाही. भक्ती आहे रात्र कष्ट सहन करण्याची. तिथे अर्थात सतयुगामध्ये तर दुःख अशी कोणती गोष्टच नाही. या सर्व गोष्टी जो इथले सॅपलिंग अर्थात देवी देवता धर्माचे रोपटे असेल त्याच्या बुद्धीमध्ये बसेल. या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. वंडरफुल ज्ञान आहे जे बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. समजून घेणारे खूप थोडे असतात. ड्रामामध्येच तशी नोंद आहे. यामध्ये काहीही फरक पडू शकत नाही. मनुष्य तर समजतात परमात्मा काय नाही करू शकत, परंतु भगवान तर येतातच एकदा. येऊन तुम्हाला स्वर्गाचा मार्ग सांगतात. आता तुम्हा मुलांची किती विशाल बुद्धी झाली आहे. हे दोघेही अर्थात शिवबाबा आणि ब्रह्माबाबा एकत्र आहेत. हे अर्थात ब्रह्माबाबासुद्धा कोणाला पाहतील, समजतील. शांतीचे दान द्यायचे आहे. बघितल्याबरोबर समजून येते की हे आमच्या घराण्याचे आहेत की नाहीत. सर्व्हिसेबल अर्थात सेवायोग्य मुलांचे देखील काम आहे नाडी पाहणे अर्थात नस ओळखणे. जर आपल्या कुळाचा असेल तर शांत होईल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, पावन बनून बाबांसोबत घरी जाण्यासाठी या 5 तत्वांच्या पुतळ्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही. शरीर सोडण्याची भीती काढून टाकायची आहे. दुसरा पॉइंट आहे, आठवणीच्या यात्रेचा चार्ट मोठ्या खबरदारीने वाढवत राहायचा आहे. योग बलाने आत्म्याला पावन बनवून कर्मातीत बनून ईश्वरीय लॉटरीला जिंकायचे आहे. आजचे वरदान आहे, सिद्धीचा स्वीकार करण्याऐवजी सिद्धीचे प्रत्यक्ष प्रमाण दाखविणारे शक्तिशाली आत्मा भव. सिद्धीचा स्वीकार करण्याऐवजी सिद्धीचे प्रत्यक्ष प्रमाण दाखविणारे शक्तिशाली आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, आता तुम्हा सर्वांचे सिद्धीचे प्रत्यक्ष रूप दिसून येईल. कोणते बिघडलेले काम देखील तुमच्या दृष्टीने तुमच्या सहयोगाने सहज पूर्ण होईल. कोणत्या सिद्धीच्या रूपामध्ये तुम्ही लोक असे म्हणणार नाही की हां
हे होऊन जाईल, परंतु तुमचे डायरेक्शन आपोआपच सिद्धी प्राप्त करवत राहील. तेव्हाच प्रजा लवकरात लवकर बनेल, सगळीकडून निघून तुमच्याकडे येतील. हा सिद्धीचा पार्ट आता चालेल, परंतु अगोदर इतके शक्तिशाली बना. जेव्हा सिद्धीचा स्वीकार करणार नाही तेव्हा प्रत्यक्षता होईल. स्लोगन आहे, अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन मिलन साजरे करा तर वरदानांचे भांडार उघडेल. अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन मिलन साजरे करा तर वरदानांचे भांडार उघडेल. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.